तुम्हाला झेंडूची लागवड करायची कोणत्याही रोपावाल्याला विचारायची गरज नाही किंवा झेंडूच्या बियाणावाल्याला सुद्धा विचारायची गरज नाही। झेंडूमध्ये असंख्य व्हरायटी आहे, पण त्या प्रत्येक व्हरायटी एकाच दिवसाला चालू होते असं काही नाही। प्रत्येक व्हरायटीचा वेगवेगळा गुणधर्म आहे, तो वेगवेगळ्या टायमाला चालू होतो। मित्रांनो, असं सांगताना एका शेतकऱ्याला मी सांगितलं की अप्सरा येलो तू व्हरायटीला 35 दिवसात चालू होती। मागच्या वर्षी माझा फॉलोअप घेऊन 35व्या दिवशी त्यांनी व्हरायटी चालू केली आणि 35व्या दिवशी गणपतीचा पहिला तोडा त्यांनी काढला। पण मित्रांनो, विषय असा झाला की जी अप्सरा येलोचा फ्लो तुम्हाला जे मी मगाशी बोललो 10 दिवस जातात, पण जो फ्लो यायच्या टायमाला गणपती उठून पण गेले। मग अशी घटना त्याच्यामध्ये घडली नाही पाहिजे। मग काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला सण जो परफेक्ट ज्या दिवशी चालू करायचा आहे ना, तो झेंडू त्याच्या अगोदर 10 ते 15 दिवस चालू झाला पाहिजे। शेतकरी मित्रांनो नमस्ते। आज आपण आपल्या झेंडूच्या प्लॉटमध्ये आहे आणि हा माझा जो झेंडूचा प्लॉट आहे फक्त 47 दिवसाचा झाला आहे। काल पहिला हार्वेस्टिंग घेतला आहे। साधारणतः प्लॉटचा ग्रोथ तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, बरेचसे फोन सध्या चालू आहे की झेंडूची लागवड कधी केली पाहिजे आणि बाजारभाव त्याला कसा मिळेल। तर मित्रांनो, बाजारभावचं तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवट सांगतो, पण लागवड कधी केली पाहिजे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, आता जून महिना चालू आहे आणि पुढे येणारा श्रावण महिना आहे। श्रावण महिन्यामध्ये शेवटला गणपती असतात, गणपतीचे 10 दिवस, त्याच्यानंतर नवरात्र येते। नवरात्राचा शेवट म्हणजे दसरा। नवरात्राचे 9 दिवस गेल्यानंतर दसरा हा असतो आणि दसऱ्यानंतर 20 दिवस दीपावली असते। त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिना पूर्ण जातो। तर मित्रांनो, आपल्याला लागवड करायची आहे, झेंडूची लागवड करायची। बरेचसे झेंडूचे शेतकरी वारंवार फोन करतात की लागवड कधी केली पाहिजे, मला नवरात्रात चालू करायचं आहे कधी केली पाहिजे, मला गणपतीत चालू करायचं आहे कधी केली पाहिजे, मला दीपावलीला चालू करायचं आहे कधी केली पाहिजे, मार्गशीर्षमध्ये चालू करायचं कधी केली पाहिजे। तर मित्रांनो, मला एक सांगायचं आहे तुम्हाला, कुणालाही विचारायची गरज नाही। नर्सरीमध्ये सुद्धा चौकशी करण्याची गरज नाही किंवा दुकानदाराला सुद्धा विचारण्याची गरज नाही। जे बियाणं आहे त्या कंपनीचे कोणी एमआर असते त्यांना सुद्धा विचारण्याची गरज नाही। मित्रांनो, झेंडू कधी लावायचा हे आपण ठरवू शकतो। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, भिंतीवरचं कॅलेंडर घ्यायचं आहे। भिंतीवरचं कॅलेंडर घेऊन आपल्याला सणवार तिथ पाहायची आहे आणि तिथ पाहिल्यानंतर त्याच्या पाठीमागे कॅल्क्युलेशन करून आपल्याला ती लागवड करायची आहे। पण मित्रांनो, कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार या संदर्भात आपण या चर्चेसाठी हा व्हिडिओ बनवला आहे। मित्रांनो, झेंडूमध्ये असंख्य व्हरायटी आहे। व्हरायटी अशी आहे की काही 35 दिवसात चालू होते, तर काही 45, 50 आणि 65, 90 दिवसांनी सुद्धा चालू होणाऱ्या व्हरायटी आहेत। तर मित्रांनो, ज्यावेळेस मी कंपन्यांकडनं काही पॉम्पलेट असतात का डेट दिलेले असतात, त्यांनी गणपतीला ह्या तारखेला लावा, दसऱ्याला ह्या तारखेला लावा, मार्गशीर्ष महिन्यात ह्या तारखेला लावा, तर ह्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे। पण मित्रांनो, हे सगळं गणित चुकतं। कधी कधी शेतकरी झेंडूचं रोप मागवतो आणि झेंडू लावतो, पण तो झेंडू कोणती व्हरायटी आहे आणि किती दिवसात चालू होणार आहे याचं अजिबातही कॅल्क्युलेशन करत नाही। तर मित्रांनो, व्हरायटीच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे, त्याची चालू होणारी मॅच्युअर डेट जी आहे ही तुम्हाला पाहिजे आहे। सगळ्यात महत्त्वाचं, तो झेंडू चालू किती दिवसात होतोय आणि चालू जाण्याचे दिवस। समजा ही जी अप्सरा येलो व्हरायटी आहे ही 35 दिवसात चालू होती, पण मित्रांनो 35 दिवसात चालू होती, पण तिचा फ्लो येण्यासाठी 10 दिवस लागतात, म्हणजे 40 ते 45 दिवसात ही व्हरायटी परफेक्ट चालू होती। तर मित्रांनो, करायचं काय आहे, आपल्याला जर गणपती समजा सपोज पुढच्या महिन्यामध्ये जर 25 तारखेला आपले गणपती बसत आहेत, तर आपल्याला पाठीमागं तुम्हाला व्हरायटी चालू 35 दिवसात होते, म्हणजे 35 दिवस मागं काउंट नाही करायचं, आपल्याला 40 दिवस 45 दिवस काउंट करायचं। त्याचं कारण असं की गणपती बसायच्या 4-5 दिवसच आपला 1-2 तोडे झाले पाहिजे, जेणेकरून जे गणपतीचे 10 दिवस आहे ही जी भर आहे ही परफेक्ट ती गणपतीमध्ये भेटली पाहिजे। किंवा नवरात्रीचं सुद्धा असं 9 दिवस जे आहे, जो दसऱ्याचा दिवस आहे यामध्ये ती भर भेटली पाहिजे, किंवा दीपावली असेल पुढचं काही हा काउंट करायचा आहे। जी लागवडीची तारीख आपल्याला मोजायची दिवस आणि त्या दिवशी नाही लागवड करायची, त्याच्या पाठीमागे आपल्याला 10 ते 15 दिवस जायचं आहे। त्याचं कारण असं का जे पहिले 2-3 तोडे ही कोणती व्हरायटी घ्या, तुमचा भर कमीच निघणार हे 100%। तुम्ही किती त्याला ताकद लावा, काही करा, काही एवढा त्याचा इफेक्ट होत नाही। 3ऱ्या-4थ्या तेवढ्यानंतर त्याची भर येते, ते कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे। मित्रांनो, आपल्याला जर लागवड करायची असली आणि त्याचे दिवस काउंट करायचे आहे आणि त्या पद्धतीने ती लागवड करायची। नक्कीच ह्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर व्हरायटी आणि दिवस, व्हरायटी सजेस्ट करायची, सिलेक्ट करायची आहे आणि व्हरायटी सिलेक्ट केल्यानंतर तिचे किती दिवसात ती मॅच्युअर होती हे पण सिलेक्ट करून ती लागवड त्याच्या अगोदर 10 दिवस लावायची आहे। तर मित्रांनो, तसा माझा नंबर तुमच्याकडे आहेच, मला फोन पण करू शकता। तर ही जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा। धन्यवाद।